यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळावरती ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय। मनोज जरांगे राहत असलेल्या घराची देखील टेहाळणी केली जाते, तर 2 ड्रोनच्या माध्यमातून ही टेहाळणी होतीये। 2 दिवसांपूर्वी देखील असाच ड्रोन फिरताना दिसत होता। आज देखील यावेळेस काल देखील रात्री 9:30च्या सुमारास अंतरवाली सराटी आणि जरांगे पाटील राहत असलेल्या घराची टेहाळणी होत असल्याचं पाहायला मिळालं। या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या संदर्भात स्वतः जरांगे पाटील आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। जरांगेजी, सर्वप्रथम एनडीटीव्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण पाहतोय काल रात्री तुम्ही ज्या ठिकाणी आंदोलन करताय आणि तुमच्या घराच्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी केली जात असल्याचा प्रकार घडलाय, नेमकं तुम्हाला काय वाटतंय, कोणाकडून केली जात असेल ही टेहाळणी? नाही, ते कोण करतंय हे नाही माहिती, परंतु हे 5-7 दिवसापासून कधी इकडं शेतात, आम्ही इकडं सरपंचाकडे असतो, इकडे येत आहेत, तर कधी गावात पण येत आहे। त्याचं काय वाटत नाही मला। इतक्या खालच्या दर्जाचे लोक असतील हे मला माहित नाही। जर कोणी खरंच हे करत असलं तर इतकी वाईट नियत त्यांची असू शकते की एक समाजासाठी काम करतोय आणि त्याला काहीतरी असले ड्रोन लावून बदनाम करायचं किंवा काय त्याच्यासाठी धोका निर्माण करायचा, असं जर कोणाचं काय असेल तर त्याची नियत चांगली नाही आणि मी ती यशस्वी होऊ देणार नाही। कारण मी भेट नाही किती ड्रोन आले काय आणि किती कोणी एकत्र आले काय आणि किती काय करण्याचा प्रयत्न केला, मी जाहीर आहे पटांगणाला जात नाही कुठं। ज्याला यायचं ना त्याला फक्त समोर आहे मान। हे असले धंदे नाही करायचे कधी। मी लढणार आहे, मी हटणार नाहीये। तुम्ही ड्रोन काय लावले, तुम्ही शूटिंग काय केल्या, तुम्ही खोटे व्हिडिओ काय बनवले, तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग काय खोट्या बनवल्या, किती बदनाम करायचा प्रयत्न जरी केला, माझ्यावर दहशत निर्माण करायचा जरी प्रयत्न केला, माझ्या मराठ्यांना घाबरवण्याचा जरी प्रयत्न केला, मी भेट नाही, मागे सरकत नाही आणि कधी सरकणार पण नाही। मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला मी तयार नाही। मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण मिळून त्या लेकरांना न्याय दिल्याशिवाय मी मागं हटू शकत नाही आणि हटणार सुद्धा नाही। मी मरायला सुद्धा तयार आहे, पण नाही हटत। जरांगेजी, तुमचा संशय नेमका कोणावर आहे? तुम्ही नाव स्पष्ट घेणार का? तुम्हाला काय वाटतंय, कोण टेहाळणी करत असेल तुमच्या घरावर आणि तुम्ही ज्या ठिकाणी आंदोलन करताय त्या ठिकाणी? नाही, असं नाही म्हणता येणार। माझा असा संशय असण्याचं काही कारण नाही कोणावरती, परंतु जे दिसलं ते दिसलं। जे मला वाटतं सरपंचांनी, गावकऱ्यांनी, पोलीस बांधवांना सुद्धा सांगितलं होतं की असं असं होतंय, कारण हे 5-7 दिवसापासून सलग सुरू आहे। परंतु काय वाटत नाही ताई मला, त्याचं काही अडचण नाहीये। कारवाई होईल, नाही होणार, ते कोण आहेत काय शोधतील नाही शोधतील त्याच्याशी नाही, मी नाही भेट। कारण मी क्षत्रिय मराठा आहे, मी भेट नसतो आणि आमच्या रक्तातच लढणं आणि संघर्ष करणं, त्यामुळं मी कोणाला भेट पण नसतो आणि मागं हटत पण नसतो। कारण माझ्या नजरेसमोर माझ्या करोडो मराठ्यांचे गोरगरिबांचे लेकर आहेत, त्यांना मोठं करण्यासाठी मी भिवून मागं सरकण्यासाठी ह्या लढ्यात उतरलेलो नाहीये। आणि हे काहीच वाटत नाही मला त्या ड्रोनचं। ते जर जवळ असताना दगडाने खाली पाडत असता मी, त्याला एका गोट्यात खाली पाडत असते ती। मग ते लयच लांब आहे तिकडं तुटकवर, त्याला असं टप्प्यात आलं ना, हे बघा, मला खरंच मी जर असं याच्यात उतरू नये, मला समोरच्यानं मी जर उतरलो ना तर चांगली गोष्ट नाही त्याच्यासाठी सुद्धा। कारण प्रत्येकालाच कुटुंब असतं, प्रत्येकाला समाज असतो। जरा हेही समोरचं कोण असेल त्याने विचार करायला पाहिजे की जसं आम्हाला कुटुंब आहे तसं त्यांनाही, त्यांना जसा समाज आहे कोण असलं तर असा आम्हाला समाज आहे जसा त्यांना आहे। त्यामुळं मला ही नियतच आवडत नाही। अरे वैचारिक मतभेद असू शकतात, सामाजिक मतभेद असू शकतात, एकमेकाचं पटत नसल तेही मतभेद असू शकतात, राजकीय मतभेद असू शकतात, हे कोणचे नियत हे मी घाबरत नाही हो। मला त्याचं काहीच वाटत नाही त्या ड्रोनचं। त्याचं ते ड्रोन काय आला समोर, 10,000 जण काय आले, मला त्याचं काय वाटत नाही। कारण मी समजतच नाही कोणाला काय, कारण मी माझ्या समाजासाठी लढतोय, माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी मी लढतोय, मला त्याच्यात आनंद आहे। हे असले भीतीन फित्यान आपल्या जवळ नसत्याला, मी तरतराला लागत नाही, नादाला लागत नाही। एकदा जर लागलो ना तर मी त्याला टेकूस तर किंवा मी खाली टेकूस तर थांबत नसतो, असं माझा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे। त्यामुळं माझी विनंती जर तसं कसं असेल तर त्याने माझ्या नादाला लागू नये, त्याने जरा थांबवलं तर बरं होईल। त्याचं सुखात असेल कोण आहे त्याने सुखात राहावं,
पण असल्या लफड्यात पडू नये. जर नाव कळालं तर परिणाम वेगळे होऊ शकते त्याच्यामुळं त्याने असल्या लफड्यात पडूच नाही. कोणी असेल मग तो, मला माहित नाही तो कोणी, किंवा ते खरं असू शकतं किंवा ते खोटं आहे हेही माहित नाही. परंतु जर तसं असेल तर त्यांनी असले चाळे करू नये. वैयक्तिक मतभेद असतील, लढे सुरू असतात, आंदोलनं सुरू असतात, राजकारण सुरू असतं, समाजकारणही सुरू असतं, वैयक्तिक वादविवादही सुरू असतो. परंतु इतक्या टोकाला जर जायचं असलं तर त्याच्यासाठी ही चांगली गोष्ट नाहीये. कारण दुसऱ्याचा कुटुंब किंवा दुसऱ्याचा समाज दुःखात घालायचा हे स्वप्न जर बघणार असलं कुणी तर त्यालाही कुटुंब आहे, त्यालाही समाज आहे, त्याचं सुद्धा दुःखात जाऊ शकतं. कारण आम्ही हटणाऱ्यातले मराठी नाहीये आणि माझा मराठा हटतच नाही. ताई काही केलं तरी हटत नाही. आम्हाला कोणातच हिंमत नाही कमजोर करण्याची, कोणातच हिंमत नाही. इतका ताकदवर माझा मराठा समाज. आणि मी तर मोजीतच नाही, भेटच नाही. चल तू काय काही कर काही कर, नाही तर पळून गेलो असतो कुणकडे तरी. जरांगे पाटील, तुम्ही या संदर्भात पोलिसात काही तक्रार दिली आहे का? पोलिसांकडून काही सांगण्यात आलंय का तुम्हाला या संदर्भातलं काही? नाही, मी काय तक्रार केली नाही आणि ते काय तक्रार करायसारखं मला वाटतं काय विषय एवढा नाही. त्याला काय करायचं करू, त्याचं जरा समाधान हे असलं काही करण्यानं होणार असलं, ते कोण आहे काय माहित नाही, ते समाधान होणार असलं तर होऊ द्या ना. त्यालाही कळल. दुसऱ्याचं कुटुंब अडचणीत आणल्यावर, वैयक्तिक एखाद्याच्या जीवनावर बोलल्यावर, एखाद्याच्या समाजावर अडचण आणल्यावर काय परिणाम होतील हे त्यालाही नंतर कळल. आज माझ्या लागत असेल पण ते कोण आहे त्याला नंतर कळल की आपलंही कुटुंब अडचणीत येऊ शकतं, आपलाही समाज अडचणीत येऊ शकतो, आपल्याला सुद्धा घेरू शकतेत. हे नंतर त्याच्या लक्षात येईल. असले भंगारचाळे केल्यामुळं त्याचे दुष्परिणाम नंतर काय होते त्याच्या लक्षात येईल. मी तर सांगितलंच ना, वैयक्तिक मतभेद असतात हे चालूच असतात. पण जर ह्या टोकाला जायची कोणाची तयारी असेल आणि नाव जर कळालं तर हे सोपं नाही त्याला, हे मात्र त्यांनी समजून घ्यायचंय. कारण तो करून जाईल पण त्याच्या सगळ्यांना भोगावं लागणार आहे हे त्याने लक्षात ठेवावं. पण मी काय भेट नाही गाड्या, मला काय ते कोणाला सांगण्याची गरज नाही, काय करण्याची गरज नाही. जे होतं सत्यता ती सगळ्या गावकऱ्यांना माहिती ती होती. खूप पोलिसांनी सुद्धा बघितले ते आहेत म्हणून पोलिस बोलवले, ते आहे सत्य. पण त्यालाच काहीच होत नाही हो. त्याला त्याच्यात गोळी बांधून द्या, त्याच्यात बॉम्ब ठेवी म्हणा किंवा वरून त्याच्यावर दगड ठेवी, मग आमच्यात टाक, फक्त जवळ ये आणि नाव कळू दे, मग मराठी काय करते बघ. मी हटत नाही. ही प्रयोग याच्यासाठी कुठं असलं काहीतरी मिरवायला लावणं, ड्रोन काही कुठं खोट्या क्लिप तयार करणं, खोटे व्हिडिओ तयार करणं, हे मला घाबरून या आंदोलनातून बाजूला सरकवण्यासाठी, मराठ्यांचं चांगलं होऊ नये, मराठ्यांच्या पोराचं चांगलं होऊ नये याच्यासाठी हे सगळे प्रयोग सुरू येतात. आंदोलन बंद पडलं पाहिजे किंवा आंदोलनापुढं आंदोलन उभा करायचे, हे आणखीन आम्ही जिकडे सभा घेतो तिकडे सभा घ्यायच्या, हे स्टंट आहे, शाळा आहे. पण मी माझ्या समाजाला, मराठ्यांना सोडून एक इंचही मागं सरकू शकत नाही. मग कोणी किती लाखात बी एकवटला आणि हजारात बी एकवटला तरी मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळून दिल्याशिवाय मनोज जरांगे एक इंच बी हटत नाही. आणि तुम्ही नुसत्या मराठ्यांना त्रास देऊन दाखवा, मग मराठी बी काय चीज ही तुम्हाला दाखवते. जरांगेजी, तुम्ही ज्या ठिकाणी आंदोलन करत होता, शिवाय तुमचं घर असेल, या ठिकाणी ड्रोन होते असं बोललं जात आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलेत का हे ड्रोन, की मग सरपंचांनीच बघून ते पोलिसांमध्ये तक्रार केली आहे? मी नाही लय जणांना बघितले ते. मी तर म्हणत होतो त्याला खाली खाली असं म्हणते, खालीच आहे ना जरा जवळ अवसानात माझ्या एका गोट्यात खाली पाडतो त्याला. कारण काय असतं हे बघा, तुम्ही असं नाही, तुम्हाला काय आहे ना, माणसाने कधी बी माणसाची एक नियत असली पाहिजे, पाठीत खंचेर नाही खोचायचं. काय असं ना समोर सांगायचं, नसतं अंधारात बोलून घ्यायचं, दोन तोंडात मारायचे. आमची चूक असेल आम्ही मान्य करू, समाजाचं काय असेल तर समाज करेल. हे असलं काय हे कोणची मर्दानगी आहे? याच्यात हे अशा धंद्यात पडणारच पडू नये. मग तो कोणत्या जाती धर्माचा असो, तो मराठ्याचा असो किंवा इतर धर्माचा असो, तो कोणी असो, हे असले काय धंदे करायचे. आणि ह्याने काय मिळणार तुला वाटतं आम्ही मागे सरकू? अरे बाबा, उलट जास्त पेटलो आता तर जास्त पेटलो. मी तर तू मला तर एक फोन करून सांगते मी येतो, जाऊ दे. कशाला तरी ड्रोन फिरण लफडे करत बसतोय, कुठं नाही रातभर जागन, ते वर उडवून पाऊस येतोय, चिखल हे तोही फजिती होत असं, इकडे तिकडे पळायची ते घेऊन. आता फोन कर ना, एक सोपं मी येतो वरती, चल. हे असलं काय? त्यामुळे मला काय वाटत नाही त्याचं, ते ड्रोन काय लावले काय लावले ते ड्रोन फिनन असलं लय बघितलंय मी. 20 वर्षापासून 25 22 वर्षापासून बघतोय मी.
मला असले संकट लय आलेत, मी असले संकट झेललेत, पायाखाली तुडिलेत बी, पण मी माझ्या समाजापासून हटलेलो नाही आणि हटणार नाही. कारण मी एकदा जर एखादी गोष्ट ठरवली तर माझ्या जवळ असणाऱ्या मित्राला, जवळ नसलेल्या मित्रांना सुद्धा माहिती, मी एखादी गोष्ट जर ठरवली तर ती मी कडीला लावल्याशिवाय हटत नाही. हे माझा स्वभाव त्यांना माहिती. मी बळ स्वतःहून कोणाच्या वाटा जात नाही, पण माया वाटा जर गेला तर मी पुरता त्याला खाली टेकवल्याशिवाय सोडत नाही, हे सगळ्यांना माहिती. कारण मला एक सवय आहे की मी कोणाच्या बळच वाटा जात नाही, पण बार बार मला जर असं उचकवण्याचा प्रयत्न केला गेला, मी 2 वेळेस सोडतो, 4 वेळेस सोडतो, 5 वेळेस सोडतो, 6 वेळेस सोडतो, पण प्रत्येक वेळेस जर मला डवचण्याचा प्रयत्न केला तर माझ्या जुन्या नव्या सगळ्याच बांधवांना माहिती की मग मात्र मी पुरता कार्यक्रम टेकविल्याशिवाय सोडत नाही त्याला. कारण मी वाटत जात नाही कोणाच्या. मी माझा ध्येय क्लिअर आहे. मी माझ्या समाजाचं काम सरळ करतोय. मी आडेओढे घेत नाही. हटकून जाणून बुजून कोणाच्या चूक झाल्याशिवाय वाटा जात नाही. हे माझा स्वभाव आहे. त्याच्यामुळं मी स्वाभिमानी आहे, मी सहन करू शकत नाही. मी सरळ माझा समाजाचा आरक्षणाचा रस्ता घेऊन चाललेलो आहे. या रस्त्याच्या आड विनाकारण याची गरज नाही. तुम्हाला ज्याला कोणाला काय करायचं त्यांनी करायचंय, यांना कोणाला काय करायचं त्यांनी करायचंय. हे असले काहीतरी कुठाने करायचे आणि स्वतःचा समाज अडचणीत आणायचा, त्यांनी स्वतःचं कुटुंब त्यांनी अडचणीत आणायचं, हे बरोबरच नाही ना. सरळ चाललोय मी माझं सोबत असणारा नसणाऱ्यांना दोष देऊन कधी चालत नाही. मी माझा सरळ समाजासाठी चालत राहतो. मग माझं काम करत असताना आडवे खोडे करायचे आणि हातानं करणाऱ्यांनी त्याच्यावर संकट ओढून घ्यायचं, हे म्हणजे बुडतीचे पाय ढवाकड म्हणतात. ही जुनी मनच आहे. कारण हे चांगले दिवस आले की माणसाला काही ना काहीतरी सुस्त, तो जास्त खोलात जातो, जास्त अडचणीत जातो, जास्त संकट त्यांच्या कोण करतो, तो त्याच्या कुटुंबासमोर, त्याच्या समाजासमोर उभा करतो जास्त. कारण ती एक भाप असते की मी हे करल, मी ते करल, माझं काय, असं म्हणजे सामायिक कोणती तरी भाप असते, त्यात तो करतो. परंतु त्याचे दुष्परिणाम इतके वाईट होते, पण ते नंतर वेळ आल्यावर पश्चाताप करून काही उपयोग होत नाही. अगदी सरांगेजी, तुम्ही म्हणताय जर मला नाव कळालं तर त्याला परिणाम भोगावे लागतील. तुमचा नेमका रोख कोणाकडे? तुम्हाला सरकारी यंत्रणेवर संशय आहे की कुणा वैयक्तिक व्यक्तीवर? नाही, माझं खरंच संशय नाही. मी सरळ नाव घेणार आहे. मला 10 महिन्यात मीडियाच्या बांधवाने बघितलेले, मी धडक नाव घेतो. माझा खरं नाही संशय नाही कोणावरती. परंतु ही प्रकार चांगला नाही, मला एवढंच सांगायचं. त्याला जरी वाटत असेल मला मी अडचणीत आणेल मला किंवा माझ्या समाजाला, तर त्याच्या हे लक्षात नाही, तू हे कुटुंब अडचणीत आणायचा प्रयत्न केला तर तुलाही कुटुंब आहे, तुलाही समाज, हे ते विसरलाय. पण जरांगे पाटील, असं नाही वाटत का संभ्रम जर दूर करायचा असेल तर तुम्हाला असं वाटत नाही का की कायदेशीर तपास व्हायला हवाय? तुम्ही जसं म्हणताय की पोलिसांना कळवलंय, मात्र कायदेशीर तपास व्हायला हवा असं वाटतंय की नाही तुम्हाला? काय आम्हाला न्याय मिळतच नाही ना. त्याच्यामुळे सांगावं तरी कवर 10 महिने झालं आंदोलन सुरू आहे. मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे, सरकारी नोंदी दिल्या जात नाहीत. आंदोलन केले तर आमच्यावरच केसेस होत्यात. आंदोलन केलं आमचेच लोक डांबले जातात, नसणाऱ्या लोकांचे त्याच्यात नावं घेतले जातात. मराठ्यांविषयी द्वेष असणारे लोक नेते हे जाणून बुजून घडून आणतायत. त्याच्यामुळं आता न्याय मिळेलच कशा. त्याच्यामुळं काय असं त्याला सामोरं जायचं. असं मी एक मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे. रडत बसायचं नाही. एखादं संकट आलं, एखादी केस झाली म्हणून रडत नाही बसायचं. एखादा आंदोलनात काही अडचणी आल्या म्हणून रडत नाही बसायचं. कोणी आपल्या विरोधात गेला म्हणून रडत नाही बसायचं. आपलं लढत राहायचं, असं आपला स्वभाव आहे. एखाद्याला सांगितलं ते काम करा, त्याने नाही केलं म्हणून आपण खचायचं नाही. किती केसेस झाल्या तरी चालत राहायचं, जातीसाठी भ्यायचं नाही. आणि हा विडा मी जसा उचललेला आहे, किती केसेस झाल्या तरी आपल्या जातीला मोठं केल्याशिवाय, आपल्या गोरगरिबांच्या लेकराला न्याय दिल्याशिवाय मागे सरकायचं नाही. तसंच माझ्या मराठा समाजाने बी खूनगाठ बांधलेली. आता किती खोट्या केसेस झाल्या आणि किती सरकारनं संकट उभा केले तरी 1 इंचही मागं हटायचं नाही. होऊन जाऊ द्या किती केसेस व्हायचे ते, पण आता आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही. ते माझ्या करोडो गोरगरीब मराठ्यांनी सुद्धा ठरवलेलं आहे की खूनगाठ मराठ्यांनी बांधलेली. त्यामुळे मराठा समाजाचा तो आत्मविश्वास, उत्साह आणि ती एकवटलेली ताकद बघून मी सुद्धा मेलो तरी 1 इंचही मराठ्यांना गोरगरिबांना आरक्षण दिल्याशिवाय नाही मागं हटू शकत. कोणाला काय करायचं तर कर म्हणा. वेळेप्रसंगी त्यालाही कळल दुष्परिणाम याचे किती वाईट भोगावला लागले हे समोरच्यालाही कळणार आहे. पण समोरच्यानी विनाकारण शांत राहावं, कारण आम्ही आमच्या रस्त्याने आहेत. आमचं म्हणणं आहे, विनंती शांत राहावं. कोण असेल त्यांनी
त्याच्या पद्धतीनं त्याला काही करायचं असलं त्यांनी करावं, नसता शांत राहावं. कोणाच्या वैयक्तिक जीवनात, कोणाच्या आंदोलनात, कोणाच्या आरक्षणाला गालबोट लागल किंवा ते मुडीत निघाल असं कोणी करू नये. कारण आमच्या रस्त्यानं आम्ही शांतपणानं क्लिअर चाललेलो आहे. आम्ही कोणाविषयीच काड्या करत नाही. आमच्यासाठीही कुणी काड्या करून आमचं आंदोलन किंवा मराठा समाज अडचणीत आणण्याचं काम करू नये. जर मराठा समाजाचा संयम सुटला तर फिरून समाज माफ करू शकत नाही. जरांगेजी, तुमच्या बोलण्यावरून तर वाटतंय की तुम्हाला त्याचं नाव माहितीये, गाव माहितीये, पण तुम्ही ते घेत नाहीये. नेमकं कारण काय समजावं? नाही 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 हो, खरंच नाही. मी म्हणतो मीडियाच्या बांधवाला ताई सगळ्यांना माहिती आम्ही घेतो. काय नावाला नाहीच हे माणूस इतक्या टोकाला जाईल असा मला माणूस नाही वाटत शक्यतो इथं जवळपास कुठंतरी. कारण ह्या थराला नाही जाणार. हा, ते काही भेद असतील, काही अडीअडचणी असतील तर ते कोणापाशी निरोपानं सांगतील. ते आंदोलनात येणार नाहीत किंवा आंदोलनाला विरोध करतील, म्हणजे इतर बांधव जरी असतील तरी पण. परंतु हे प्रकार करतील मला परिसरात तरी नाही वाटत की हे प्रकार कोणी असा करू शकतो. परिसरात तरी मला नाही वाटत. कारण मी कधी खरं बोलतो की हे असले धंदे नाही करणार. ते गप्प बसतील पण हे असले धंदे नाही करणार. ते मी प्रामाणिकपणानं सांगतो. हे कोणीतरी आसन काही काही लई येडपट असते. काही काही असं मोहन नाद असतो समाजात तेढ निर्मूल करून द्यायसाठी. उगा काहीतरी हवा सोडून द्यायची, उगच बोबाटा करायचा. काही बी एखाद्याला ते नाद असतो. यांच्यात द्यायचं जुटून, यांच्यात लागल्या पाहिजे मारामाऱ्या, असं कायला नाद असतो. मग ते कुंकडून आलं काय इकडं अंधार असतो काय असतो करून जायचं आणि आमच्या जुटून द्यायचं. असंही काही जणांचा लय प्रयत्न असतो. काही काहीच नसतं तरी ते करून जाताना इकडं एकामेकाच्या धोपट्या मारामाऱ्या लावून देते. त्यामुळे आम्ही हुशार आहेत, आम्ही सावध आहेत. असं बेसावधपणा आम्ही करत नाहीत किंवा कोणावर ऑब्जेक्शन घेत नाहीत. त्याचं कारण असं की एखादं कोणी करून जात असतं आणि काय म्हणतात ना, बळीचा बकरा विनाकारण दुसराच होतो. त्यात मी नाही मोडत. मी खूप सावधगिरीनं काम करतो. मी एकदा एखादी गोष्ट करायची असली तर एकदा अभ्यास करतो, दोनदा विचार करतो, तीनदा विचार करतो, चारदा पाचदा विचार करतो, नंतर डिसिजन घेतो. मी डायरेक्ट उठलो आणि डिसिजन घेतलं असं मी कधीच करत नाही आणि कधी केलंही नाही. त्याच्यामुळे संशय असण्याचं काहीच कारण नाही. पण ही घटना असे असलं नाही व्हायला पाहिजे. आपल्याला नाही पटत एखाद्याचं शांत बसायचं, पटत असलं तर सरळ. पण मी मात्र काहीही झालं तरी मी मात्र माझा आरक्षणाचा मार्ग सोडू शकत नाही. मी हटणार नाही. उद्या जरी एखाद्याने गोळ्या घातल्या, आता माझे 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत आता रॅली आहेत, शांतता रॅल्या. मला त्याच्यात धोका झाला, मला रस्त्यानं आत्ताही इथून निघाला धोका झाला, मला गोळ्या जरी घातल्या तरी मी मात्र हटू शकत नाही. ओबीसीतून मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही. मग पुरे तुम्ही कोटीना लाखानं तुम्हाला काय एकत्र यायचं द्या, मी नाही हटू शकत. कारण माझा मराठा खचलेला नाही, घाबरलेला नाही, कोणाला घाबरत बी नाही. आम्हाला कमजोर करायची ताकद या राज्यात कोणात, त्यामुळे आम्ही भेट नसतो आणि माग हटत बी नसतो. आता थोड्या राजकीय घडामोडींवरचे प्रश्न. जरांगेजी, पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. तुमची प्रतिक्रिया, अभिनंदन करणार का तुम्ही त्यांचं? नाही, आता ते त्यांचा राजकारणाचा वैयक्तिक विषय, त्यांच्या पक्षाचा. ते प्रश्न मला विचारून काय त्यांचा नाही, तरी वैयक्तिक प्रश्न आहे पण त्यांचा. तुम्ही पंकजा मुंडेंचं अभिनंदन करणार का? त्यांना शुभेच्छा देणार का? त्यांना आता विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. प्रश्न ताई विचारायलाच नाही पाहिजे. तो प्रश्न एक तर मला विचारायलाच नाही पाहिजे. कारण काल विचारला होता, मी सांगितलं होतं जर त्यांच्या विचारात सगळ्या समाजाच्या त्यांच्या सुद्धा परिवर्तन होणार असलं तर कौतुकच. ते कायला जमत नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायलाच नाही पाहिजे. मी ह्या मताचा आहे. कारण मी सुद्धा स्वाभिमानीची. आम्ही सोडून देता येतं, मोठं मन असावं लागतं. एखादा आंदोलन करता असला, एखादा सामाजिक काम करणार असला, एखादा राजकीय काम करणार असला तर त्याचं मोठं मन असलं पाहिजे. त्याला काही गोष्टी पोटात घेण्याचं तो शिकला पाहिजे आणि समाजात पुन्हा उभारी घेण्यासाठी चालला पाहिजे. ह्या मतावरती मी चालतो. म्हणून काल बोलताना मी प्रश्नच विचारू नका म्हणलो होतो, तरीही विचारला. तरी मी त्याच्यावरती उत्तर दिलं. त्यांच्यात हे बघा, त्यांचा राजकीय प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांना दिलं काय नाही दिलं काय आमचा काय विरोध असण्याचं कारण नाही. मी हे कालच सांगितलं होतं. आणि आम्ही काय कधी कोणाला आजच शब्द नाही वापरत. मी 5-4 महिन्यापासून हा शब्द वापरतो की मी राज्यात कोणालाच पाडा मानलेला नाही. तरी जर समाजाला माझ्या दोषी धरलं, त्याच्यात जर ते बदल करणार असली, त्यांच्या मनात
परिवर्तन करणार असली, माझ्या मराठा समाजाविषयी द्वेष कमी करणार असली तर त्यांची निवड केली तर कौतुकच त्यांचं, विरोध असण्याचं काही कारणच नाही. पण ते काहीला जमणार नाही. ते काहीतरी बोलणार, हे करणार, पुन्हा त्यांच्याविषयी वातावरण मराठ्यांच्या मनातलं दूषित करणार. ते बघा, आम्हाला त्यांना विरोध असण्याचं कारण नव्हतंही, पण ते त्यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांचे ते वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामुळे ते प्रश्न मला विचारून उपयोग बी नाही. तरी मी काल ती आणि त्यांचा समाज जर त्यांच्या मनात विचारात परिवर्तन करणार असला तर त्यांचं कौतुकच हे मी कालच सांगितलं ना, आजही सांगतो. अगदीच जरांगेजी, तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली आहे. तुमचा अनमोल वेळ काढून तुम्ही NDTV मराठी सोबत संवाद साधला त्यासाठी धन्यवाद.